नमस्ते गाईज, राधे कृष्ण. चला, मी तुम्हाला आज नवीन कलम आणलेले आहेत गुलाबाचे. ते एक माठ आहे आपल्याकडं जुना, तर त्याच्यामध्ये मी लावणार आहे. माठातली माती काढून घेऊयात. याच्यामध्ये मी पहिला 1000 मोगरा लावला होता. इतका सुंदर आला होता ना, पण मी काढून आता बाहेर लावलं आहे कंपाऊंडच्या. फुलं लागतात भरपूर म्हणून पूजा करताना. त्याच्यातली माती काढून घेतली या माठातली अर्धी. त्याच्यात आता हा केशरी गुलाब आहे, लावून टाकते. मग झाड मोठं येतं जरा मोठ्या माठामध्ये. चार गुलाबाची कलम आणली होती, पण लावणं झाले नाहीत लवकर. 2 वाळून गेले, तर राहिले 2. तर 2 लावून टाकावे लागतील. त्याच्यात माती भरून घेते मटक्यामध्ये. जुना माठ झाल्यामुळं पाणी थंड होत नव्हतं त्याच्यात, तर म्हटलं ह्याचा उपयोग आता झाड लावण्यासाठी करावा. असं माती भरून घेतली पूर्ण. झाडांची आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते. असं फूल कट करून घेतलं सुकलेलं वरचं. आता दुसरं एक कलम आहे, 2 सुकून गेलेत, एक राहिलेला आहे अजून. त्याच्या सुकलेल्या कलमाची पण माती राहिलेली काढून घेऊत. अशी दुसरी कुंडी मी घेतलेली आहे आता. त्याच्यामध्ये मी कोकोपीट ही टाकून ठेवलेले मिक्स करून. या अर्धी कुंडी भरून घेते. आता ही कात्रीने अशी याची बॅग असते काळ्या पिशवीत भरलेले ते कलम. पिशवी काढून टाकायची, कात्रीनं कट करून घ्यायचं असं अलगद. आणि मग तसंच तो गड्डा माती सगट मधोमध ठेवून घ्यायचा कुंडीमध्ये. वरून माती भरूत. ह्या कुंड्यांची पण खूप निगा करावी लागते. 15 दिवसाला तरी ह्याला खुरप्याने उकरावं लागतं, पाणी टाकावं लागतं. रोज सकाळी उठलं की माझं काम अर्धा तास पाणी द्यायचंच असतं झाडांना. परत 15 दिवसाला एकदा त्यांना खत घालते. चहापत्ती धुवून वाळवून ठेवलेली असते ती टाकते. अंड्याचे टरकल असतात ते उकडलेले अंड्याचे, तर ते मिक्सरमध्ये वाटून बारीक पावडर करून टाकते. आता हा एक स्नेक प्लांट आहे, तो मी पुण्यावरूनच आणला येताना. हा निशिगंध पण खूप चांगला आलेला आहे. त्याला पण असं उकरावं लागतं. वाळलेली पानं वगैरे काढून टाकावी लागतात त्याचे. सगळ्या कुंड्यांची काळजी घ्यावी लागते, तेव्हा ते हिरव्यागार कुंड्या दिसतात. पानं हे त्याचे टवटवीत वाटतात. किती मस्त निशिगंध झाला आहे बघा. लसणाच्या पातीसारखा हिरवागार दिसते. हा मनी प्लॅन्ट पिवळ्या रंगाचा खूप छान दिसते. हिरवे पिवळे पानं, ह्याला नवीन नवीन आले पिवळे दिसतात. हे मी पुण्यावरूनच आणलेले आहे. माझ्या दिराकडे होतं घरी, तर मी इकडं घेऊन आले आंबेजोगाईला. आता ही तेजपत्त्याचं झाड मी मेशोवरून मागवलेलं आहे. चला, इथून हो का एवढं हे नवीन फुटले घरी आणल्यानंतर. आपल्या घरी लावलं कुंडीत एवढं आले. आता ह्याचे मस्त हिरवे पानं आले की आपल्याला बिर्याणीला खिचडीला टाकायला होते, छान लागतात. आता हा निळ्या कलरचे फ्लावर पॉट 2 मी मागवलेत. हे नारळाचं झाड देवघरातल्या कलशमध्ये उगवलेलं होतं,
तर मग मी त्याला असं पॉटमध्ये लावून टाकलं. छान वाटतं हिरवं. कसे वाटले तुम्हाला मी लावलेल्या कुंड्या? मनी प्लॅन्ट, नारळाचं झाड, निशिगंध, गुलाबाचे कलम. तर मला कमेंट करून सांगा तुम्ही कसे लावतात, कसं पाणी घालतात झाडांना, खत कोणते वापरता, कमेंट करा. आणि आवडलं असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. ओके, बाय.